मित्रांनो, स्टार प्रवाह चॅनेलवरील सगळ्याच मालिकांनी प्रेक्षकांच्या मनामध्ये चांगलंच घर केलंय। या चॅनेलवरील सगळ्याच मालिका प्रेक्षकांच्या खूप आवडत्या आहेत। पण एखादी मालिका जास्त काळ चालू राहण्याकरिता त्या मालिकेला टीआरपी देखील चांगला यावा लागतो, तेव्हाच ती मालिका जास्त काळ चालू शकते। आणि जर समजा एखादी मालिका टीआरपी मध्ये चांगली परफॉर्म करू शकली नाही, त्या मालिकेचा टीआरपी घसरला, तर नाईलाजास्तव चॅनेलला ती मालिका बंद करावी लागते। आणि असंच काहीसं घडलंय स्टार प्रवाहवरील एका मालिकेबाबत। ही मालिका चालू झाल्यापासूनच टॉप 5 मध्ये म्हणजेच लोकप्रियतेच्या यादीमध्ये टॉप 5 मध्ये होती। पण अचानकपणे एका कारणामुळे या मालिकेचा टीआरपी प्रचंड घसरला। त्यामुळे या मालिकेचा स्लॉट देखील चॅनलने बदलला आहे। आणि ही मालिका दुसरी तिसरी कोणती नसून प्रेमाची गोष्ट आहे। या मालिकेमधून काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री तेजश्री प्रधानने निरोप घेतला। अभिनेत्री तेजश्री प्रधान या मालिकेमध्ये मुक्ता ही मुख्य पात्र साकारत होती। पण अचानकपणे तेजश्रीने या मालिकेचा निरोप घेतल्यानंतर या मालिकेचा टीआरपी प्रचंड प्रमाणात घसरला गेला। त्यामुळे चॅनलने या मालिकेला प्राइम टाइम स्लॉट वरून हलवून 6:30 वाजता शिफ्ट केलं। पण 6:30 वाजताच्या स्लॉट वरती देखील या मालिकेला अपेक्षित टीआरपी मिळत नाहीये। गेल्या आठवड्याच्या टीआरपी रिपोर्टनुसार झी मराठीवरील अप्पी आमची कलेक्टर ही 6:30 वाजताची स्लॉट लीडर मालिका ठरली आहे। प्रेमाची गोष्ट ही मालिका स्लॉट लीडर सुद्धा आता राहिलेली नाही। त्यामुळे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार येत्या 2 ते 3 महिन्यांमध्येच प्रेमाची गोष्ट ही मालिका प्रेक्षकांचा कायमचा निरोप घेऊ शकते। जेव्हापासून तेजश्रीने ही मालिका सोडली आणि तेजश्रीच्या जागी अभिनेत्री स्वर्धा ठेगळे मुक्ता ही भूमिका साकारू लागली, तेव्हापासूनच प्रेक्षकांचं असं म्हणणं होतं की नवीन मुक्ता आम्हाला आवडली नाही, आम्ही फक्त तेजश्रीसाठीच ही मालिका बघत होतो। त्यामुळे तेजश्रीच्या जाण्यामुळे अनेक प्रेक्षकांनी ही मालिका बघायचीच बंद केली आहे। याचा परिणाम मालिकेच्या टीआरपी वरती झाला आहे आणि परिणामी आता ही मालिका चॅनलला बंद करावी लागणार आहे। तर तेजश्रीच्या जाण्यानंतर सुद्धा तुम्ही ही मालिका बघता का? तुम्हाला ही मालिका आवडते का? कमेंट करून नक्की सांगा। आणि अशाच नवनवीन अपडेट्स करिता तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब नक्की करा।